महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक यांनी 19 मे रोजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिलच्या मुक्तागिरी बंगल्यावर जाहीररित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। यावेळी महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश धीवर, महाराष्ट्र काँग्रेसचे भटक्या व विमुक्त जाती विभागाचे कार्याध्यक्ष अतुल वंजारी, महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष संतोष नाथ यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला। शिवसेना प्रवेशाच्या वेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार मुरजी पटेल, ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार तसंच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना महेश कांबळे यांनी सध्या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा होणारा विकास आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना यामुळे पुढील विकास कामासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं। तसंच शिवसेनेचे उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे, ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। नगरसेवक शैलेश धीवर आणि अतुल वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती आणि संतोष नाथ, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग आणि नाथपंथी गोसावी समाज आणि इतर महेश कांबळे आहेत, बाकी लोखंडे आहेत, इतर सर्व सदस्य व्यापारी महामंडळ आहे आणि इतरही पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतून आहेत, पनवेलमधून आलेत आणि इतरही जिल्ह्यातून आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवेश आज या ठिकाणी झाले। संजय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली देखील हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आम आदमी पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी अमर आमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आगामी काळातील भूमिका स्पष्ट करत असताना ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आपण स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, शैक्षणिक दर्जा, SRA यांसारखे विविध मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढणार असून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। तसंच महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं पुरण आहे, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचंही त्यांनी सांगितलं। अवकाळी पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी साठलं होतं, यातून देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय। पावसाळ्याचे योग्य असं नियोजन या शहरामध्ये न झाल्यानं याचा त्रास नागरिकांना होत आहे। जनता दरबार ही लोकांना दाखवण्यासाठी घेतले जात आहेत। केवळ 4 कार्यकर्ते बोलावून जनता दरबार घेऊन प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याचा देखील आमटे यांनी सांगितलं। फोडाफोडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली आहे। अशा वेळी जनतेनं आम आदमी पार्टीला संधी द्यावी। आम आदमी पार्टी हा कुठलाही फुटलेला पक्ष नाही किंवा कार्यकर्त्यांची फोडाफोड येथे झाली नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम 51% पूर्ण झालं असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं घेतलाय। यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई 90% जास्त झाली आहे। आता प्रामुख्याने मोठी यंत्र जाऊ शकत नाही तशी छोट्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्यात आले।
ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे 278 किलोमीटर लांबीचे नाले आहेत। त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने बहुतांश सफाई झाली आहे। दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्र जाऊ शकत नाहीत। तेथे आता नाले सफाईचे काम सुरू झाले। नाले सफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करत आहेत। नाल्यांमधून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे निर्देश या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत। नियोजित वेळेत नालेसफाईची कामे पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समिती न्याय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे। तेथे येणाऱ्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे। लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे। 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डी-मार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे। दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल। या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल्स, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर, खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणार आहे। सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे। मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली। त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत। या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत। मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत, मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे। ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे। हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये आवश्यक ती सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत। डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे। याशिवाय रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्क करण्याचं, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचं आवाहन केले। नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकतं असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं। सध्या एकंदरीत सगळीकडे टीव्हीमध्ये, पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आहेत आणि कालही ठाण्यामध्ये 3 पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले। ॲक्च्युली कन्फर्म नाही आहे, पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे। तरी ते NIVला पाठवलं, व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आहे। आतापर्यंत जोही काही अनुभव आहे माइल्ड केसेस आहेत, ओमिक्रॉनचे सब व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली, पण असं घाबरण्यासारखं नाही, हे साधा व्हायरस आहे। आणि आता उजवली पावसाळा लवकर येणार आहे, पाऊस आता पडतो, या वातावरणामुळे ती वाढ होऊ शकते। आता पॅन्डेमिक हा आजार जवळपास राहिला नाही, आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे, आपण पहिले सांगितलं। पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे। आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक 40 बेडची तयारी केलेली आहे। अजूनही आपण काही 100 बेड रिझर्व ठेवलेले काही वाटलं पुढे तर, आणि त्या दृष्टीने मशीन, मॅनपॉवर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे। ऑक्सिजन असेल, त्याला लागणारे औषध साठा हाही आमच्याकडे पुरेसा आहे। घाबरून जायचं कारणच नाही, परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर्स वापरणं, हँडवॉश करणं, डिस्टन्स ठेवणं, सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, या जर गोष्टी थोडंसं केल्या, मास्क लावणं, या गोष्टी आपण थोडे जेवढे शक्य होईल तेवढे अवॉइड केलं तर अजून बेटर राहील। बाकीचे आजार होऊ शकत नाही, पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही।
आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्याच रस्त्यानं, मेडिसिन, औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील, त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं, सतर्क राहून जर केलं तर कोरोनाला आपण हद्दपारही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सब मिलके आज मध्यंतरींच्या काही घटनांमुळे ठाणे शहर पोलिसांच्या प्रतिमेवर थेट बोट ठेवू जाऊ लागलं होतं. याच दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य कार्यालयात बसलेल्या अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीनं आता पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीचीही कसोटी लागणार आहे. मुख्यालयात पोलीस अधिकाऱ्यांना कामानिमित्त भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचा अभिप्राय हा महत्त्वाचा असल्यानं त्या अभिप्रायात चांगला वाईटाचा शेरा अधिकाऱ्यांबाबत मारता येत आहे. ही प्रणाली 15 एप्रिल पासून सुरू झाल्यापासून मंगळवारी 3091 नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे. तसंच 48 जणांनी फक्त अभिप्राय नोंदवलाय. त्यामध्ये एका नागरिकाने एका पोलीस अधिकाऱ्याबाबत असमाधानकारक असा शेरा मारून नाराजी व्यक्त केल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये स्वागत कक्ष असून तेथे नोंदवहीत नागरिकांची नोंद केली जाते. तीच नोंदवही येत्या काळात कालबाह्य होऊन तेथेही अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रणालीद्वारे अभ्यागतांना त्यांचा मोबाईल फोन नंबर, पत्ता, संबंधित पोलीस ठाणं तसंच कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे ही माहिती संगणकात भरावी लागत आहे. तसंच ज्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे त्यांचे स्वीय सहाय्यक आणि वाचक यांना लगेचच मोबाईलद्वारे नोटिफिकेशन जाणार आहे.